हिंदुत्व ह्याचा धडा आत्तापर्यंत शाळेत कधीच शिकवला गेला नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये पण राजकारण होतं. पूर्णपणे राजकारण सर्वश्रुत आहे. इंग्रजांची जी कूटनीती आहे, डिवाइड अँड रूल. बाबरचा मुलगा हुमायूं, हुमायूंचा अकबर, हे तुम्ही शिकवता. आणि शहाजीचा पुत्र शिवाजी, शिवाजीचा संभा, यांच्याबद्दल का नाही शिकवलं जात? की आपल्याकडे असं म्हणतात की सत्य परेशान होऊ शकता लेकिन पराजित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता अजून सुद्धा आपल्या रक्तामध्ये असं सळसळती तलवार फिरते, ती सरळ म्हणे. त्याच्याबद्दल जनमानसामध्ये दुमत पसरवण्यात आली. अंगाची चमडी काढली, डोळे काढले, कान कापले, जीभ कापली. हे कोणी कापला असा प्रश्न विचारला जाईल ना. एवढे मोठे हे बलिदान, काय याची स्पष्टता नाही. देशांतांनी तर देवाला चोर पण म्हटले. हे हिंदू धर्मातच होऊ शकतं. म्हणजे आपलं जे महाकुंभ पवित्र, तर त्याला राजकारण्यांनी मृत्यूकुंभ असं घोषित केलं आहे. राजकारणी अशी एक जमात आहे मी म्हणेन, की जे मेलेल्या टाळूवर सुद्धा लोक खायला बसलेले. पण मध्यंतरी मी पण ऐकलं होतं की हिंदुत्व ह्याचा धडा आत्तापर्यंत शाळेत कधीच शिकवला गेला नाही, कुठल्याच पुस्तकात शिकवला गेला नाही, असं का? आपण ते ऐकलंय की सामर्थ्यमूल स्वातंत्र्यम, श्रममूलम च वैभवम, न्यायमूलम स्वराज्यम शात, संगमूलम महाबलम. सामर्थ्य से स्वातंत्र्य, श्रम से वैभव, न्याय से स्वराज्य तथा संगठन से महाबल प्राप्त होता है. अगर हिंदू ऐसा शब्द जर आला, हिंदू हा जर शब्द आला तर संघटन आहे. पुन्हा त्याच्या मुळापर्यंत जावं लागेल. हिंदू म्हटल्यानंतर जातीपाती बाजूला ठेवून एकत्वाची भावना येते. बरोबर. आणि जर ही एकत्वाची भावना निर्माण झाली तर सर्व शक्ती एकत्रित येईल. आणि शक्ती एकत्रित आली तर तिचा संचय होऊन चांगले कार्य घडतील. ही ज्यांना नको होती त्यांनी जाणीवपूर्वक येऊ दिलं नाही. म्हणजे इंग्रजांची जी कूटनीती आहे, डिवाइड अँड रूल, ओके, ही कशी चालवली जाईल, जाती धर्मामध्ये समाजाला कसं तोडलं जाईल, आपापसातल्या जातीमध्ये कसं लढवलं जाईल, धर्माच्या पलीकडे जात मोठी दिसून धर्माला कसं संपुष्टात आणलं जाईल, यासाठी हिंदुत्व कधी शाळेत शिकवलं गेलं नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये पण राजकारण होतं. पूर्णपणे राजकारण सर्वश्रुत आहे. नाहीतर एवढा चांगला अमोल ठेवा हा का सर्वांना स्पष्टतेने सांगणार नाही आला? बाबरचा मुलगा हुमायूं, हुमायूंचा अकबर, हे तुम्ही शिकवता. हो. आणि शहाजीचा पुत्र शिवाजी, शिवाजीचा संभा, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, यांच्याबद्दल का नाही शिकवलं जात? यांनी तर संपूर्ण समाजाला मानवतेचं शिक्षण दिलं. तानाजी अनसंग वॉरियर हा आता पिक्चर काढल्यावर लोकांना कळला. त्याच्या आधी जेवा महाले, कोंडाजे बाबा फर्जंद, हे कोणाला माहीत आहे? कोणाला? राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा, कवी कलश, कवी भूषण, हे कळणार कधी? हे कळले तर एकत्रता वाढेल, शक्ती वाढेल. आणि मग ज्यांच्या पोळ्या डिवाइड अँड रूलवर चालतात त्या चालणार नाहीत. म्हणून हे कधी येऊ दिलं नाही. तर आत्ता आपण बघितलं, आत्ताच सध्या रिलीज झाला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा छावा मूवी. तर तो रिलीज व्हायला आपल्या म्हणजे जवळपास सगळ्यांना माहिती आहे हे सत्य घटना काय. पण आता जी जनरेशन आहे त्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नाही, बऱ्याच लोकांना. तर एवढा उशीर कशामुळे झाला असेल मूवी रिलीज व्हायला? कारण हे पहिलंच व्हायला पाहिजे होतं. ह्याच्या आधी पण आपल्या महाराजांवर 1689 हा मूवी, तो पण रिलीज होऊन नाही दिला. तर हे काय, हे नक्की राजकारण आहे काय, कटकारस्थान आहे कुणाचं? तर ह्यावेळी काय सांगाल तुम्ही? देश स्वतंत्र झाल्यानंतर गेले 70 वर्ष ज्या कोणी राजकीय पुढाऱ्यांनी हा देश चालवला आहे त्यांच्या विचारामागे असणारी जी दुर्बलता आहे आणि काही विशिष्ट गटाच्या लांबून चालनेसाठी केलेला जो विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बोललेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. छत्रपती संभाजी महाराजांची ही जी कहाणी आहे ही सर्वश्रुत आहे, परंतु ती पिक्चराइज व्हायला वेळ लागली. कारण राजकीय पुढाऱ्यांच्या स्वार्थापायी कोणीतरी दुखावलं जायला, म्हणून ती झाली नाही. लेकिन आपल्याकडे असं म्हणतात की सत्य परेशान होऊ शकता लेकिन पराजित नाही. भले त्यांनी कितीही सत्य दाबायचा प्रयत्न केला तरी ते आज सगळ्यांसमोर आले आणि पूर्वी पण आलं होतं, पण स्पष्टतेने येणाऱ्या पिढीसमोर गेलं. छत्रपती संभाजी महाराजांचं पिक्चरमध्ये दाखवलं त्यापेक्षाही निर्गुण हाल करून त्यांची हत्या करण्यात आली होती. कारण हिंदूंचा एवढ्या शक्तीचा, एवढा पराक्रमी राजा, त्यांच्याबद्दल असं म्हटलं जायचं की देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. सगळं राज्य देईन, मोठी तुला जहागिरी देईन, तू मुस्लिम धर्म स्वीकार, परंतु संभाजी महाराजांनी स्वीकारला.
कारण धर्मासाठी वाटेल ते करण्याचे त्यांचा भाव होता. धर्मो रक्षती रक्षितः. कारण संभाजी महाराज हे कोणी सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. त्या पिक्चरच्या सुरुवातीलाच तुम्ही बघाल, ये शेर अभी चला गया लेकिन छावा अभी अभी भी जंगल में घूम रहा है. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता अजूनसुद्धा आपल्या रक्तामध्ये असं सळसळती तलवार फिरते. बरोबर. अशा छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जगलेला जो व्यक्ती आहे किंवा त्यांचा अंश असलेला संभाजी महाराज यांच्याबद्दल बाटक्या विचारधारेच्या लोकांनी, मी सरळ म्हणेन, त्यांच्याबद्दल अत्यंत चुकीचं सुद्धा पसरवण्यात आलं. हो. त्यांच्याबद्दल जनमानसामध्ये दुमत पसरवण्यात आलं. परंतु येणाऱ्या काळानुसार संभाजी महाराजांचं जे वीर पुरुष आणि जे शक्ती आहे ती सगळ्यांसमोर प्रकट झाली. आणि ह्या पिढीला छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचीच ऊर्जा मिळाली पाहिजे. अंगाची चमडी काढली, डोळे काढले, कान कापले, जीभ कापली, हे कोणी कापला असा प्रश्न विचारला जाईल ना. हा प्रश्न विचारला जाऊ नये म्हणून एवढ्या वर्ष तो पिक्चर आला आहे. मग ह्याच्या मागे राजकारण 100% राजकारण आहे. नाहीतर का नाही आलं आत्तापर्यंत? का पुस्तकामध्ये संभाजी महाराजांचे पाठ नाहीत? एवढं मोठं हे समर्पण आहे, एवढे मोठे हे बलिदान आहे, का याची स्पष्टता नाही? विचार करण्यासारखा विषय. मध्यंतरी अमोल कोल्हे आहेत, त्यांनी पण श्री संभाजी महाराज त्यांच्यावर सिरीज चालू केली होती. मग त्यावर पण त्यांनी शेवट दाखवला नाही. तो पण एक खेदाचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप चांगल्या पद्धतीची मालिका डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली. परंतु हा तुम्हाला मला तसा संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की एवढा चांगला विचार, त्यांचं तुम्ही बौद्धिक पातळी, त्यांची स्पष्टता अमोल कोल्हेंची बघा. अक्षरशः मी तर म्हणेन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांमुळेच त्यांचं आयुष्य पुढे गेलं त्या विचाराने, हो, शिवविचाराने. छत्रपती संभाजी महाराज ही जी मालिका आहे ते शेवट दाखवलं, हे पण एक खूप मोठं गुड आहे. हो. काही जण त्यामागे राजकारणी म्हणतात की काही विशिष्ट समाजाची मनं दुखावली जाऊ नये म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं आणि म्हणून त्यांनी ते केलं नसावं आणि ते अमोल कोल्हेने ऐकलं. हे थोडं दुर्दैवाचा भाग आहे. हो. त्याचं उत्तर स्पष्टतेने तेच सांगू शकतील. आपण कोणीही काही बोलण्यापेक्षा त्यांच्याकडे त्याचं नक्की खरं उत्तर असेल आणि वरवर त्यांनी काही सांगितलं तर त्यांच्या अंतर्मनाला त्याचं उत्तर खरं काही ते माहीत असेल. सध्याचं जनरेशन केलंय आपण. फॉरवर्ड झालंय, म्हणजे तेच म्हणता येईल, आपणच केलंय ते. तर ह्यांना आहे ना हिंदुत्व पासून आहेत ना ते थोडे लांब आहेत. त्यांना माहीत नाही ना की हिंदुत्व काय आहे आणि ते शिकवत नाही कोण. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अनेक संस्कृती, अनेक धर्म ह्या भूतलावर आहेत, पण सर्वात प्राचीन, सर्वांना आपलंसं करणारा आणि नुसतं म्हणणारा नाही तर प्रत्यक्ष आपल्या कृतीतून दाखवणारा असा हिंदू धर्म आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ह्याच विचाराला घेऊन पुढे गेले. स्वामी विवेकानंद ह्याच विचाराला पुढे घेऊन गेले. सावरकर ह्याच विचाराला पुढून गेले, म्हणून त्यांची एवढी मोठे नाव आहेत. हिंदू धर्म या सर्वांना आपलं मानतो. अयम विजा परोवेती गणनाल गुजेत साम उदार चरितानांतु वसुधैव कुटुंबकम. हे तुझं, हे माझं, हे छोट्या विचारधारेचे लोक करतात. हिंदू आहे हा पूर्ण विश्वाला आपलं घर मानतो. आपले साधू संत म्हणायचे हे विश्वचे माझे घर. वृक्षवल्ली अमा सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे आवे कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. हे सगळं गोरा कुंभार म्हणायचे या मातीमध्ये माझा विठ्ठल आहे. फिरत्या चाका वर्षी देशी मातीला आधार विठ्ठला तो वेडा कुंभार. संतांनी तर देवाला चोर पण म्हटले. हे हिंदू धर्मातच होऊ शकतं. त्यामुळे हिंदू धर्म अति प्राचीन आहे, सर्वांना आपलं मानणार आहे. अत्र तत्र सर्वत्र जिथे जीव आहे आणि जिथे जीवही नाही अशा सर्व ठिकाणी देव मानणार आहे. सकाळी उठल्यानंतर मातृभूमीला स्पर्श लागला ना लागत असेल तरी पादस्पर्शम क्षमस्व. समुद्र वसणादेवी पर्वतास्तन मंडले विष्णू पत्नी नमस्थ्योभ्यू पादस्पर्शम क्षमस्वी. म्हणजे आपण मातृभूमीला पाय लावत नाही. हिंदू धर्मामध्ये एकमेव हा मला वाटतं भूतलावरती असं राष्ट्र आहे जिथं भारत माता हा शब्द देशाला म्हटला जातो. आईचं रूप आहे हे हिंदू धर्म शिकवतो. आता जे अपघात वगैरे झाले महाकुंभला, तर त्यावेळी त्याला अनुसरून राजकारणी माणसांनी आहे ना, म्हणजे आपलं जे महाकुंभ पवित्र आहे
तर त्याला राजकारण्यांनी मृत्यूकुंभ असं घोषित केलं आहे. म्हणजे त्यांनी तिथे कोणीच जाऊ नका, गर्दी करू नका, आज नाही गेला, उद्या जाल, नंतर जाल. तर ह्यावर काय म्हणणं आहे? कसं आहे, मी मगाशी म्हटलं जसं की जैसा ज्याचा भाव तैसा त्याची देव, की राजकारणी अशी एक जमात आहे मी म्हणेन, की जे मेलेल्या टाळूवर सुद्धा लोणी खायला बसलेले असतात. काही राजकारण्यांनी तर हे पण म्हटलं की बाबा तिकडे मृत्यू झालेल्या माणसांची शरीरं फेकून दिली. पाण्यामध्ये. हां, काही जण म्हटले पाण्याची स्वच्छता अत्यंत खालच्या थराला गेली. जर आपण प्रत्यक्ष जाऊन तिथे बघितलं, तर मी जाऊन आलो, तिथे काही मशीन्स आहेत ज्या रोज फिरत असतात, पाण्याचं फिल्टरेशन करत असतात, स्वच्छ करत असतात. पाणी वाहून पण दिलं जातं जास्त प्रमाणात. आता एक गोष्टांचा जर विचार केला, तर मॅनेजमेंटचा तुम्ही जर विचार कराल, अनेक सेक्टर तिथे उभी केलेत. जर तुम्ही समुद्राच्या बेसवर रेतीमध्ये लोखंडी आणि मोठ्या जाड पत्र्याचे रोड बनवलेत आणि पूल वेगवेगळे बांधलेले आहेत. आज भारताची लोकसंख्या 140 करोडहून जास्त आहे. त्यापैकी जवळपास 55 ते 60 करोड लोक तिथे गेलेत. बरोबर, थोडी तरी दुरावस्था होणार. बरोबर. जर आपल्या घरामध्ये किती छान घर असो तुमचं, 2 BHK 4 BHK किंवा बंगलो असो, एका घराची राहण्याची क्षमता जर 50 व्यक्तींची असेल आणि त्या घरी जर 1000 व्यक्ती जर राहायला आले, तर तिथे उडणारी जी तारंबळ आहे, ही राजकारणी कधी कधी विचारात घेत नाही. बरोबर. तिथे खूप चांगल्या प्रकारचं नियोजन आहे, परंतु व्यवस्थामध्ये अव्यवस्था किंवा अव्यवस्थामध्ये व्यवस्था हा भक्तीचा भाव आहे. आज तुम्ही लाखो वारकरी संप्रदायाची मंडळी, या जगातील सर्वोत्तम संप्रदाय, कष्ट, जिद्द, 250-300 किलोमीटर 50-60 वर्षाच्या आया भगिनी म्हातारे कोतारे चालतात, सहज प्राप्त होत नाही. बरोबर. टाकीचा घाव खाल्ल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. तसं महाकुंभामध्येही जी अव्यवस्था असेल, छोटी मोठी अव्यवस्था असू शकते, ती सुद्धा व्यवस्था रूप बघितली पाहिजे. कारण तिथे जाण्याचा भाव आपला वेगळा आहे ना. तिथे काय एखादं लग्न सराई नाही आहे, ती तो एक अत्यंत मोठा विस्तृत असा महाकुंभ आहे, ज्याच्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक आलेत. थोडीफार अव्यवस्था होऊ शकते, परंतु प्रशासनाच्या बाजूने योगी सरकारने खूप चांगली तिकडे व्यवस्था केली. वेगवेगळे टेंट बांधलेत, वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, सेक्टर्स आहेत. तुम्ही जर जाल तर एक सेंट्रिक अनाउन्समेंट चालू आहे की बाबा कोणी इथे हरवलंय त्यांनी तिथे या, कोणी इकडे हरवलंय कोणी तिकडे या. महाकुंभाला तुम्ही गेल्यानंतर भाविकांना विनंती आहे की आंघोळ केल्यानंतर आपण त्वरित तिथून पुढे चालत राहा, कुठे थांबू नका, आपण लवकरात लवकर पुढे दिशेने निघा, गर्दी वाढत आहे.